आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो आहोत, मालवणला. मालवणमध्ये आपण आता मालवणी खाद्यसंस्कृती शिकतोय. आजचे कुठचे पदार्थ आहेत आणि ते कोण शिकवतंय ते बघूया. आपण आता मालवणमध्ये आलो आहोत हेमांगिनीकडे. हेमांगिनी अवसरे देसाई असं त्यांचं नाव आहे. तर स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. तुमचं सुद्धा आमच्या ह्या इथे स्वागत. थँक्यू. आणि आमच्या ह्या सगळ्या अवसरे देसाई कुटुंबियाकडनं आमच्या मालवणच्याच पहिल्या बागेतली ह्या छोटी नारळाच्या भेट. हे सगळ्यात मोठं नारळ आमचं असोलो. असोलो असोलो नारळ. आणि बागेला तुम्ही काय म्हणता? परड्यातली परड्यातलो असोलो नारळ. हा, ह्याच्यापेक्षा म्हणजे अजून काय पाहिजे? श्रीफळ, जे कोकणातली सगळ्यात मोठी खासियत की आणि दणदणीत. तुम्ही बघताय जसं जेवढं कोकणी माणसाचं मन मोठं तसंच इथली फळं पण त्या साईजची. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला सांगा, आता तुम्ही मूळच्या मालवणच्या? मी मूळची मालवणची. आणि आता सासर पण मालवणात? नाही, सासर आमचं परुळा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तुम्ही काय करता? मी स्वतः कोर्टात नोकरीला आहे. हो, ओके. मिस्टर माझे वकील आहे. बाकी काय आवडतं खायला प्यायला? मालवणी जेवण एवढं प्रसिद्ध आहे, तर तुम्ही कुठल्या प्रकारचं जेवण जास्ती आवडतं तुम्हाला? मला माशाचं जेवण जास्त आवडतं आणि जास्त ते बारीक माशाची आमटी. तर आपण सगळेच पदार्थ आपल्याला शिकायला आवडतीलच, पण आज आपण नॉनव्हेज काही शिकतोय? नाही, तिन्ही व्हेज आपण आज व्हेज शिकतोय. ओके, तर 3 पदार्थ आपण व्हेज बघणार आहोत, पण मसाला मात्र आम्ही शिकणार आहोत ना. त्यामुळे खास तुमच्यासाठी झी मराठीवरती आपण कल्चर करीच्या निमित्तानं जेव्हा मालवणी खाद्य संस्कृती शिकतोय, तर त्यातला गाभा आपण असं म्हणू, तर पाया जो आहे तर तो आपण आता शिकतोय मसाला, मालवणी मसाला. तो पहिला करूया. हो, चालेल ना? ठीक आहे. या मसाल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघा. बेडगी मिरची, गुंटूर मिरची, तमालपत्र, नागकेशर, लवंग, दगडफूल, दगड शेवाळ, मिरी, शहाजिरं, हळकुंड, जायपत्री, मोहरी, वेलची, मेथी, दालचीन, जायफळ, धणे आणि मसाला वेलची. साहित्य तुम्ही बघितलं. आणि सगळ्यात आपल्याला जो उपयोगी पडतो असा हा मालवणी मसाला आता आपण शिकतोय. तर आता आपण बघूया कसं कसं आणि प्रमाण काय घ्यायचं ते. मला सांगा ना, काय साधारण काय प्रमाण असतं? अर्धा किलो बेडगी मिरची, त्याला 125 ग्रॅम ही गुंटूर मिरची. अच्छा, आपण घालताना सांगत जाऊया का? हां, तुम्ही नीट लक्षात ठेवा. आत्ता तुम्ही जे प्रमाण म्हणजे आत्ता कमी आपण क्वांटिटीत करतोय, त्यामुळे ते कमी कमी घेतात, पण किलोचं पण प्रमाण त्या तुम्हाला सांगत जातील. जर तुम्हाला किलोमध्ये करायचं असेल तर तेही तुम्ही लिहून ठेवू शकता. ह्या एवढ्या बेडगी मिरचीला ही गुंटूर मिरची ही एवढी. ऍक्च्युअल आम्ही अर्धा किलो जेव्हा करतो तेव्हा 125 ग्रॅम गुंटूर मिरची घालतो. आता ही एवढी घातली जाते. पण मिरच्या पण भाजून घ्यायच्या का? हो, मिरच्या ह्या चांगल्या आधी उन्हात आम्ही वाळवतो, नंतर त्या थोड्याशा तेलात भाजून घेतो. ठीक आहे, मिरच्या घेतल्या. आता पुढचं बघू. त्या अर्धा किलोच्या ह्याला खरं 125 ग्रॅम धणे लागतात, पण आता हे मी दाखवते एवढं, त्यामुळे मी आणि आम्हाला चमच्यावर दाखवायची सवय नाही, हातावर असं आम्ही दाखवतो, त्यामुळे हे मी धणे दाखवते. पण ते सुद्धा इतकं परफेक्ट असते, त्याची चव म्हणा किंवा माप म्हणा, की चमच्याने घ्यायची गरजच पडत नाही. ही मिरी आहे, साधारणतः 8-10 मिरी. हो, 8-10 मिरी. ही अळकुंड असतात, ही सुद्धा भाजलेली असतात. ही जेव्हा आम्ही खूप करतो त्यात तोडून भाजून व्यवस्थित करतो, पण हे प्रत्येक साहित्य आम्ही वेगवेगळं भाजतो. आता आपण सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सिंग करतोय. ही मोहरी आहे भाजलेली, पण ही प्रत्येक वेगवेगळी आणि ही जास्त भाजायची नाही. मिरची आपण जरा जास्त भाजतो. मेथ्या, मेथी आहे, ते पण 10-12 दाणे. 10-12 दाणे घालायचे. धणे घालतो. लवंग ह्या 2-3, कारण हे चटके बसतात नाही तर जास्त घातले तर. हे तमालपत्र असतं, हे भाजून तुकडे करून ह्यात घातलं जातं, प्रत्येक वेगवेगळं. जायपत्री, मस्त खुशबू येते ना जायपत्रीची. दालचिनी. हे नागकेशर, हे आम्ही जास्त
हे दगडफूल हं. अर्धा किलोला आम्ही हे 5 ग्रॅम असतं. हं. पण आता हे एवढ्या ह्याला हे आम्ही याचा सुद्धा एक स्वतःचा स्वतः, हां. मस्त असा खमंग वास वास असतो. येत असतो. पर्टिक्युलरली मटणाला वगैरे आपण जर थोडं हां. घातलं एक्स्ट्राचं ना. मटणाच्या वेळी तर हा मसाला असतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कढईत हे सगळं थोडं थोडं प्रमाण घेऊन त्याचं वेगळं भाजून वाटून ते मग घालतो वर परत. घालतो. हा फ्रेशनेस साठी. फ्रेशनेससाठी. पण म्हणजे भाजलं वाटप की आम्ही त्याच्यावर घालतो. हे शहाजिरं शहाजिरं हे चिमूटभर. चिमूटभर घालतो. पाव चमचा. शहाजिरं ही हिरवी ओळी ही अशी जरा फोडून घेतली जाते हां. घालते वेळी. हा दगड शेवाळ हे 5-5 ग्रॅम असतं हे सगळं अर्धा किलोच्या वेळी. जायफळ. जायफळ. आता तुम्हाला हे मी सगळं मिश्रण सांगितलं. हे सगळं भाजलेलं मिश्रण ह्यात एकत्र केलं आणि आता हे मिक्सरला लावायचं की मसाला रेडी रेडी ना. ओके, मग साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही तुम्हाला. पटकन येऊन. मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेडगी मिरची, गुंठूर मिरची, तमालपत्र, धणे, काळी मिरी, हळकुंड, मोहरी, मेथी, जायपत्री, दालचिनी, नागकेशर, दगडफूल, शहाजिरं, हिरवी वेलची, दगड शेवाळ, जायफळ आणि मसाला वेलची. हे अख्खे मसाले वेगवेगळे भाजून आणि मिक्सरला एकत्र वाटून मालवणी मसाला तयार करावा.